हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज आहे संडे आणि आमचा प्लॅन असा आहे की आता जायचं आहे झान सेशनला. तर आहे पण टेम्परेचर जरा आज कमी आहे, तर बघू. इकडे रेडी झालं आहे, तयारी पण झाली आहे सगळी. टिफिन पॅक करते आता मी. मस्त वाटाण्याची भाजी घेतली आहे, चपात्या, चिवडा. वाटाणा का हरभरा आहे? हरभरा, सॉरी, हरभऱ्याची भाजी घेतली. चपात्या आहेत छान, चिवडा आहे. स्वरांशला ऐन टायमावर भूक लागते मध्येच, ट्रेनमध्ये बसल्यावर किंवा कुठलं कॅफे शॉप दिसल्यावर, तर त्याच्यासाठी हे घ्यावं लागतं. ओके, इकडे आहे सगळे रेडी झाले, तिकडे झाले, निघूया आता. ट्रेन स्टेशनला पोहोचून गेलो. आता 4 मिनिटात आहे आमची ट्रेन ॲम्स्टरडॅम सेंट्रलची, 12:04. अरे ट्रेनमध्ये बसले आता. नको ॲम्स्टरडॅम सेंट्रल. तिथून अजून परत आम्हाला ट्रेन चेंज करायची. इथून जायचं आहे झंदाम. 12 मिनिट्स अजून तिथून लागतील. तर आम्ही पोचलो आहे आता झंदामला. झंदामवरून आम्ही जाणार झान सेशनला. तर झंदामला लिगो लँड म्हणून पण ओळखलं जातं. बघू, इकडे सगळे लिगो जे असतात त्या स्ट्रक्चरमध्ये इकडे हाऊसेस आहे सगळे. तिकडे दाखवते हे बघा, हे हाऊसेसचं स्ट्रक्चर येते. लिगो जसे आपण बिल्ड करतो, एकावर एक ब्लॉक्स असतात, असे हाऊसेसचं स्ट्रक्चर आहे इथे. इकडे हा पूर्ण मॅप दिला आहे यांनी, कुठून कसं जायचं आहे, कसं फिरायचं आहे, कुठल्या कुठल्या प्लेसेस आहे बघा तुम्ही. ते बघू शकता, हे घर आहे पूर्ण स्टॅक केलेलं आहे, जसं लिगोमध्ये आपण करतो तसं. इकडे पण आहेत हाऊसेस छोटे छोटे. मस्त आहे आर्किटेक्चर. सगळे कलरफुल हाऊसेस आहे. हे बघा समोर आहे इकडची साईड, लेक आहे मस्त. लोक बसले खाली एन्जॉय करत. इकडे वॉटरफॉल आहे. एखाद्या गेममध्ये कसं आर्किटेक्चर असं तसं आर्किटेक्चर दिसतंय. इकडे मस्त लोक बसले मस्त बोटमध्ये लंच करत एन्जॉय करताय मस्त. आपलं लोकल मार्केट आहे. पोचलो आता आम्ही झान सेशनला. इकडे म्युझियम आहे आणि नंतर आपल्याला बघायचं विंडमिल. तर समोर तिकडनं एंट्री आहे वाटतं. तर आता शोधतोय आम्ही की एंट्री कुठून आहे आता इकडे. ओके, तिकडनं समोरूनच आहे वाटतं. येस, इकडे आहे सगळे ट्रॅडिशनल विंडमिल्स जिथं आपल्याला बघायला भेटतील. तर बघू चला. इकडे सायकलसाठी वेगळी पार्किंग आहे. बस आणि कार्ससाठी वेगळी लेन दिली आहे. आणि तिकडे कार्सची पार्किंग आहे, इकडे सायकलची पार्किंग आहे. सगळं सॉर्टेड. इकडे बसची पार्किंग आहे या साईडला. इकडे सगळ्या बसेस लागल्या आहेत, जे पण येतात आहे लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट बसेसने, त्यांच्यासाठी. समोर दिसत असतील तुम्हाला विंडमिल्स, तर या ट्रॅडिशनल विंडमिल्स आहेत. तिथे जवळ गेल्यावर दाखवूच. मॅप आहे पूर्ण त्या प्लेसचा, कुठे कुठे विंडमिल्स आहे, कुठे हाऊसेस आहे. मॅप दिला इथे छान. हे आहे शू वर्कशॉप. आणि जे पारंपरिक शूज आहे यांचे कसे बनवतात ते इथे आहे मध्ये. हे दिसेल आपल्याला. तसं हे म्युझियम पण आहे आणि वर्कशॉप पण आहे. सगळे लाकडी शूज आहे इथे बनवलेले, यांचे पारंपरिक हिस्टॉरिकल. वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बनवलेले. जर तुम्ही मध्ये बघणार तर वाव, सगळे शिवस्वरांची तरी फेवरेट जागा झाली असेल आत्यामध्ये आणि माझी पण. एकदम वेगवेगळ्या प्रकारचे शूज, अगदी कलरफुल शूज आहे मस्त. बघा किती छान आहे, कलरफुल डिझाईन्स पण किती मस्त आहेत.
इथे ॲक्च्युअलमध्ये शूज बनवले जातात. No estamos listos todavía porque sigue muy pesado, sigue con mucho aire. Pero no finish yet because it's still very heavy. This is what I'm trying to show you. Just like you can see, dry inside for around 4 weeks. Because when you're outside, it's already dry to fresh. Estamos sacando dentro por 2 semanas. Porque si nosotros lo ponemos afuera, eso lo sacamos dentro de la producción. हे बघा इकडे किती छोटे छोटे शूज आहे मस्त. इकडे पेअर्स आहे बघा छोट्या शूजची, सगळे कलरफुल दिसतं इकडे छान. इकडे किचन्स आहे छोटे शूजचे. ट्रॅडिशनल विंड मिल ट्रॅडिशनल विंड मिलांची. इथे आहे एक चीजची फॅक्टरी. तर बघा इकडे मध्ये हे बघा, हे असे चीज आहे सगळे ठेवलेले. बघू आपण मध्ये जाऊन काय आहे ते. यामध्ये सगळं, इकडे सगळं मिल्क, गाईचं शेळीचं दूध आहे इकडे काढताय. येस, नाही रिअल नाही आहे. इकडे हे स्टॅच्यू बनवलेले आहे. इकडे चीजची फॅक्टरी आहे. इथे असे सगळे चीज ठेवलेले आहेत. सॅम्पलिंग आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण आतमध्ये आलो आहे. ओरिजिनल चीज ठेवलेलं आहे. सॅम्पल सगळे टेस्टसाठी पण ते देतात आपल्याला, टेस्टिंगसाठी पण. हे बघा केवढी गर्दी आहे. सॅम्पल चालू आहे, टेस्टिंग चालू आहे चीजची. ज्यांना टेस्ट करायचं असेल ते टेस्ट करू शकता फ्रीमध्ये. प्रकारचे चीज आहे. थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ चीज टेस्टिंगसाठी ठेवले सगळे चीज. यातलं मला हे खूप आवडलं, मस्त आहे. हा खूप आवडला मला, मस्त फ्लेवर आहे. इथे कशी चीज बनतात ते ॲक्च्युअलमध्ये दाखवेल आता. समोर जे आहे लेक आहे तिकडे त्या साईडला, इथून जर दिसत असेल तर. इकडे पण समोर आहे लेक. बघू पुढे काय आहे. तर हे कोको चॉकलेट फेमस आहे, हॉट कोकोआ. बघू भेटतंय का आपल्याला. हे कोको आहे पण हे आपल्याला स्वतः आपल्या हाताने बनवायचे. ग्लासेस घेऊन तिकडे त्यांनी ठेवलेले आहे सगळे इन्ग्रेडियंट्स. इथे बघा यांनी सगळ्या स्टेप्स दिले आहे. स्मॉल कप, लार्ज कप असेल तर काय आहे. इकडे एक शुगर ॲड करायची आहे. त्यानंतर इकडे नेक्स्ट स्टेप आहे वॉटर ॲड करायचं आहे त्याच्यात. पुढे जाऊन याच्यात मिल्क ॲड करायचं आहे. आणि जर काय आहे तर पैसे द्यायचे, पे करायचं आणि काय ॲड करायचं, मिल्क ॲड करायचं. फ्रांश आता मिल्क ॲड करणार आहे याच्यात आणि मी घेणार आहे कॉफी. तर बघूया दोघे फ्लेवर कसे लागतात ते. फ्रांशने घेतलं आहे मिल्क, मी आईस कॉफी अँड हिअर इट इज. सो लेट्स इट, सी हाऊ इट गोज. सेम टू यू. हे ट्राय केले आहे कोकोआ कॉफी आणि मिल्क विथ मिल्क. मस्त आहे, खूप छान आहे. दोघं पण खूप टेस्टी होते. आम्हाला वाटलं होतं की थोडंच घेऊ की टेस्ट आवडली नाही तर, पण इट्स ॲक्च्युली रिअली व्हेरी गुड. इकडे लेक ते सुंदर आहे, मस्त. समोरच्या घरात व्ह्यू मस्त आहे एकदम. सुंदर आहे व्ह्यू समोरचा. मस्त थंडगार हवा चालू आहे.
क्रिशांसची ट्रीप मस्त एन्जॉय केला आम्ही. खरंच मस्त बघण्यासारख्या होत्या गोष्टी, खूप मजा आली. आणि आता निघतो आम्ही इकडून हिंदवनसाठी घरी जायला. आणि मग भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.